शारदा शैक्षणिक व सामाजिक शैक्षणिक संस्था नॅक द्वारा मानांकित बी श्रेणी प्राप्त असलेल्या विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। धुळे शहरातील वडेर रोडवरील शारदा शैक्षणिक व सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी येथील ही संस्था नॅक द्वारा मानांकित बी श्रेणी प्राप्त असून विद्याधन महाविद्यालय वलवाडी येथे आज दिनांक 28 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जळगाव व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य संस्थापक अध्यक्ष शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळेचे डॉक्टर के.बी. पाटील हे अध्यक्षस्थानी होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा शैक्षणिक संस्था अध्यक्ष शारदा पाटील, विद्यावर्धनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगावचे प्राध्यापक डॉक्टर एस.आर. पाटील, न्यू सिटी कॉलेजचे अधिसभा सदस्य प्राध्यापक नितीन ठाकूर, सचिव शारदा शैक्षणिक संस्था हर्षल पाटील, शारदा शैक्षणिक संचालिका प्राध्यापक डॉक्टर जागृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस जयेश विरकर SY-BSc इंडियन नेव्ही मध्ये भरती झाला असून चेतन विठ्ठल पाटील SY-BCA हा देखील इंडियन आर्मी मध्ये निवड झाली असून हरिश्चंद्र साळुंके TY-BCA यास 5,000 रुपयाचं बक्षीस यासह सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। त्याचबरोबर गौरव दीपक माडी हा विद्यार्थी घरी आई वडिलांना मदत करत असताना अचानक शॉक लागल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला। त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष के.बी. पाटील सर यांनी पाठपुरावा करून त्याच्या परिवारास 5 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। त्याचा धनादेश या ठिकाणी आई वडिलांना सुपूर्द करण्यात आला। तर शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे काम अध्यक्ष के.बी. पाटील हे करीत असतात। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर R.B. पवार, प्राध्यापक डॉक्टर योगेश बोरसे यांच्यासह सहसंचालक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। यावेळेस बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। तर वर्षभरातील विविध स्पर्धा यासह परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मानित करून गौरवण्यात आले। दरवर्षी सालाबादाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडत असतो। तर त्यातलाच एक भाग म्हणून आज या पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर R.B. पवार यांनी केले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ललिता निकम, प्राध्यापक दर्शन नेवे यांनी केले।
हम कहे तो क्या कहे, शब्द बढ़ जाते हैं कम। स्वागतम हो स्वागतम, स्वागतम सुस्वागतम। आज पावन पर्व पर हम दे रहे हैं मन कवल, क्यों न समझाए हमें हमने न हो जाते सजल। प्रेम से जग जीत लो भारतीय मानव धर्म। स्वागतम हो स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम। बिल्डिंगचं जवळपास बांधकाम केलेलं आहे ते 42,000 स्क्वेअर फीट आहे। त्यामध्ये जवळजवळ आमच्या 42 रूम त्या ठिकाणी आहेत। सुसज्ज अशा 6 लॅब आमच्या त्या ठिकाणी आहेत। लॅबचं जर बांधकाम पाहिलं तर जवळजवळ आमचं 1800 स्क्वेअर फीट आहे। त्याचबरोबर स्टाफ रूम, लेडीज रूम, गेस्ट रूम अशा प्रकारच्या रूम्स देखील या ठिकाणी आहेत। आणि आमच्यासाठी एक अभिमानाची बाब अशी आहे की आम्ही नॅकला सामोरे गेलो आणि आम्हाला 2.38 पॉईंट मिळून आम्हाला बी ग्रेड त्या ठिकाणी प्राप्त झाले। त्यानंतर आम्ही जे इथं कोर्सेस चालवतो त्याच्यामध्ये BCA, BSc, PGD, MLT, त्याचबरोबर वायसिंगचे काही कोर्सेस आहेत, BSc, MBA, MA असे कोर्सेस या ठिकाणी चालू आहेत। आणि हे सर्व जे रोपटे आहे ते लावण्याचं काम आमचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर KB पाटील सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे। कारण हे सर्व श्रेय त्यांना जातं। त्यांनी एक सामान्य प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी धोरण सांभाळली। आधी प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य झाले आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खतखत होतं। एक मोठं स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि ते शाश्वत स्वप्न त्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा मानस होता आणि ते त्यांनी त्या ठिकाणी उतरवलं। सहभागी झालेला विजेत्यांचा कौतुक सोहळ्यासाठी जमला होता। कौतुक आपल्याच माणसांनी करावायचे असतं, शाबासकीची थाप आपणच त्यांना द्यावायची असते। म्हणून थोडक्यात 2 ओळीत असं म्हणता येईल, आकाशी झेप घेत रहा तुम्ही, सण हा कौतुकाचा, सोहळा हा आनंदाचा, देशाची पताका फडकवत राहा तुम्ही, पाटावरती कौतुकाची थाप तुमच्यासाठी तुम्ही घेत राहा। सोबत एक जबाबदारी टाकलेली आहे की विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेच्या बाबतीत काही SOPs तयार केले आहेत। त्याच्या वर्कशॉप पण घ्यायचे आपल्याला। पूर्ण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळपास बऱ्याच ठिकाणी कार्यशाळा झाल्या आहेत। मी स्वतः आज सकाळी निजामपूर महाविद्यालयात कार्यशाळा घेतली 9 वाजता, 11 वाजता संगीत महाविद्यालयात कार्यशाळा घेतली आणि उपस्थित झाली। याच्यापूर्वी आदरणीय प्राचार्य जगदीश पाटील सर झेडे पाटील महाविद्यालयात कार्यशाळा घेऊन आलेले आहेत आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा तुमच्याशी त्या संदर्भात बोलणार आहे। म्हणजे असं एकूण दुग्ध शर्करा यासाठी म्हणलं आपण की तो एका कार्यक्रमातून 2 कार्यक्रम आहे की नंतर ही कार्यशाळा आपली 1 तारखेला दुसऱ्या ठिकाणी होणार होती, पण आम्ही सर्वजण येणार आहोत। त्या निमित्ताने आपण ही कार्यशाळा आयोजित केली। काही थोड्या वेळाने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात। कारण की ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या खांद्यावर ठेवला पाहिजे, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे। त्यामुळे ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचं सर्वप्रथम कौतुक, त्यांचं स्वागत, त्यांचं अभिनंदन। त्यामुळे बाकीच्यांना बक्षीस मिळालं नाही याचा अर्थ त्यांनी अभ्यास केला नाही, वर्षभर काही केलं नाही असं होत नाही। त्यांनी केलं, त्यांनी भरपूर केलं, फक्त त्यांच्यापेक्षा त्यांना बक्षीस मिळालं, त्यांनी थोडंसं जास्त केलं। त्यांचं थोडंसं कमी राहून गेलं, त्यांना पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा। यंदा आपली संधी सुटली, पुढच्या वर्षी आपल्याला संधी आहे। ग्रामीण भागात इथं सगळ्या सुखसोयींनी उपयुक्त असलेलं महाविद्यालय सरांनी उभं केलं। सर ज्यावेळेला कॉलेजची एक लॅबोरेटरी आणि क्लासरूम आणि फॅसिलिटीज दाखवत होते त्यावेळेला सर अत्यंत उत्साही होते, एक्साइटेड होते। साधारणपणे माणूस रिटायर झाला की त्याचा उत्साह मावळतो, परंतु गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना सरांची आमची वरच्यावर भेट व्हायची, साधारणपणे विद्यापीठातच भेट व्हायची
कधी सिनेटच्या मिटिंगच्या निमित्ताने, कधी अकॅडमिक काउन्सिलच्या निमित्ताने, कधी एनईपी इम्प्लिमेंटेशनच्या वर्कशॉपच्या निमित्ताने, आणि सर शिक्षण क्षेत्राबद्दल खूप भरभरून बोलायचे. इथे आल्यानंतर मला जाणीव झाली की सर हे आधुनिक विश्वामित्रच आहेत. विश्वामित्राची कथा तुम्हाला माहीत असेल, त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं, त्यांना राजर्षीचा दर्जा दिला गेला, पण ब्रह्मर्षी पण त्यांना नाकारला गेला. आणि ब्रह्मर्षी हा म्हणजे आता या गोष्टी आख्यायिका आहेत सगळ्या, परंतु तरी त्याच्यातला जो मतिदार तो आपण घेऊया. तर त्यांचा एक शिष्य होता आवडता, त्याचं नाव त्रिशंकू. त्याला सदैव वैकुंठाला पाठवण्याचा घाट विश्वामित्रांनी घातला आणि तो नाकारला गेला. आपल्याला माहिती आहे, म्हणून त्रिशंकू पृथ्वीवर येणे स्वर्गात येण्याचा मध्येच अडथळा होता. सरांच्या अनेक योजना ज्या विद्यार्थी हिताच्या आहेत त्या काही प्रमाणात नाकारल्या गेल्या विद्यापीठाकडून, या व्यवस्थेकडून. या व्यवस्थेमध्ये त्यांना पाठिंबा देणारे खूप लोक असून सुद्धा, म्हणून त्यांनी सांगितले की ठीक आहे, मी माझा नवीन स्वर्ग निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये मी माझ्या त्रिशंकूला पाठवतो. आणि सर इथे आल्याबरोबर मला जाणवलं की हा तुमचा नवीन स्वर्ग तुम्ही निर्माण केलेला आहे. या आधाराने मला असं वाटतं की तुम्ही आधुनिक विश्वामित्रा प्रतिसृष्टी तुम्ही निर्माण केलेली आहे. मी डीन विद्यापीठाचा अधिष्ठाता असल्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये जायचा योग येतो. बेसिक बाबी अनेक ठिकाणी नसतात. त्या सगळ्या फॅसिलिटीज विना अनुदान नसून सुद्धा सरांनी या ठिकाणी उभ्या केल्या. तन मन आणि धनाने सुद्धा, आपण म्हणतो फक्त तन मन धन, पण जेवढा पैसा खर्च करायची वेळ येते तेवढा अनेक लोक मागे सरकतात. परंतु सरांनी त्याने पुढाकार घेतला आणि हे महाविद्यालय ग्रामीण आणि जे आपले शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, उत्कृष्ट शिक्षण मिळावं, आधुनिक शिक्षण मिळावं, यासाठी हा सगळा प्रपंच सरांनी उभा केला. सर आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी बसलेले आहात. अनेक ठिकाणी आम्ही जातो, तुमच्या चेहऱ्यावरचा जो नूर आहे तो अनेक ठिकाणी त्याचा अभाव असतो. म्हणजे विद्यार्थी येतात, बसलेले असतात, स्कॉलरशिप मिळते म्हणून ऍडमिशन घेतात, असं चित्र आज दिसतंय. परंपरागत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल आता राहिलेला नाही, परंतु तरी देखील उत्कृष्ट सुविधा दिल्या, चांगलं शिक्षण दिलं तर विद्यार्थी किती झेप घेऊ शकतात, प्रगती करू शकतात. याचं उदाहरण मला वाटतं आबासाहेबांनी या ठिकाणी सेट केलंय. उत्कृष्ट दर्जाच्या लॅबोरेटरी, उत्कृष्ट संगणकाची लॅबोरेटरी, आणि मला ते सांगत होते का लँग्वेज लॅब सुद्धा आम्हाला करायची आहे. आपल्याला कल्पना नसेल, एडीपी मध्ये स्थानिक भाषांना खूप मोठं महत्व दिलं गेलेलं आहे आणि स्थानिक भाषांच्या जोडीला परदेशी भाषा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. यासाठी केवळ उच्च शिक्षणावरच नव्हे तर खालचा जो एक टप्पा आहे 6वी नंतरचा, तिथून फॉरेन लँग्वेज इंट्रोड्यूस करण्याचं शिफारस एनईपी मध्ये करण्यात आली. आणि त्यासाठी सर मला म्हणत होते की त्याच्यासाठी लँग्वेज लॅबोरेटरी असणं खूप गरजेचं आहे. आणि सर तुमचा विषय इंग्रजी आहे म्हणून तुम्ही आम्हाला त्याच्यात सांगा आणि निश्चितपणे तुम्ही त्यावेळेला पुढच्या वेळी या त्यावेळेला ती लँग्वेज लॅबोरेटरी या ठिकाणी झालेली असेल असं सर सांगत होते. तर या महाविद्यालयाबद्दल आणि सरांबद्दल बोलावं तेवढं थोडं खरं सांगायचं झालं तर मला धुळ्यामध्ये आणणारे पण सरच म्हणजे शिवाजीराव पाटलांनी मला बोलवलं होतं तसं, पण त्यावेळेला मी तिथे जाऊ शकलो नाही. पण मग सरांच्या आग्रहास्तव मी फैसपूर सोडून धुळ्याला आलो आणि मला या ठिकाणी खूप खरंच आनंद होतोय. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी BCA आणि प्रोफेशनल कोर्सेसचे दिसतात, विज्ञानाचे विद्यार्थी आपण आहात. तर विज्ञानाची कास धरत असताना शिक्षणात प्रत्यक्ष आजकाल काय झालंय की बाहेरून शिक्षण घेणं किंवा प्रत्यक्ष शिक्षकांच्या संपर्कात न येता शिक्षण घेणं याच्यावर खूप आता हे वाढतंय. आणि एनईपी 2020 मध्ये खरं तर विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचं शिक्षण पाहिजे हे विद्यार्थ्यांना ठरवायचं आहे. म्हणून a basket of subjects, a basket of curriculums is available on the net.
इज अवेलेबल ऑन द वेबसाईट ऑफ द युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यातनं काय काय मिळवायचं आणि आपल्या अकॅडमिक क्रेडिट बँक मध्ये कोणकोणते क्रेडिट जमा करायचे हा चॉईस पूर्णपणे विद्यार्थ्यांना आहे. म्हणजे तुमचं जे आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार संस्कृतमध्ये लिहिलेलं, मला असं वाटतं की हे एरिगिला खूप सुख होणार असं ब्रीदवाक्य आपल्या या संस्थेचं आहे. आणि माणसाने जर एका गोष्टीचा ध्यास घेतला तर तो काय करू शकत नाही हे सगळं तुमच्याकडे पाहून आणि आबासाहेबांकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं. मागच्या महिन्यामध्ये मुक्त विद्यापीठाचे पूर्व व्हाईस चान्सलर रिसेंट सर आले होते, ते सुद्धा या ठिकाणी होते. धुळ्याला शारदाताईच्या विद्यालयाच्या प्राचार्य आहेत, त्या ठिकाणी छोटे काही कार्यक्रम सुद्धा झाला. म्हणजे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आणि निगडीत जो कोणी असेल या क्षेत्रात काम करणार त्या प्रत्येकाने इथे आलं पाहिजे आणि आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. असा अट्टहास अनेकांना मार्गदर्शन करण्याची क्षमता ज्यांची आहे त्या के व्ही पाटील सरांचा कायम असतो. आणि निश्चितच मला असं वाटतं सर, फक्त कॉलेज नाही तर एक दिवस असा येईल की या महाविद्यालयाचं रूपांतर एखाद्या ऑटोनॉमस कॉलेजमध्येच नव्हे तर ड्रीम युनिव्हर्सिटीमध्ये निश्चितपणे झालेला असेल. फक्त परमेश्वरचरणी इतकीच प्रार्थना आहे की तो दिवस तुमच्या डोळ्यासमोर येऊ, तुमच्या समोर या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये, याच आयुष्यामध्ये या महाविद्यालयाचं रूपांतर एखाद्या विद्यापीठामध्ये होऊ अशी शुभेच्छा देतो. आपण खरोखर चांगल्या अत्यंत व्यस्त अशा माझ्या शेड्यूलमधून देखील मी आबासाहेबांसाठी आबासाहेब म्हणाले की तुमचा आज संपूर्ण दिवसभर, कारण माझ्याकडे नगाव महाविद्यालयामध्ये 2 दिवसाची आंतरराष्ट्रीय हिंदीची साहित्य संमेलन जे आहे कॉन्फरन्स ती होते आहे. आणि म्हणून तरी देखील मी आम्हाला सांगितलं की आबासाहेब तुम्ही मला बोलवलं आणि मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, अर्धा तास असं आपण वेळ काढेल आणि उपस्थित होईल म्हणून मला यायला उशीर झाला. कारण म्हणजे आतापर्यंतच्या वक्त्यांनी या महाविद्यालयाच्या संपूर्ण जीवनचरित्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हटलं तर आमच्यासारख्या प्रस्थापित शिक्षण संस्था असलेल्या शिक्षण संस्थांमधून लागूनच एवढी मोठी शिक्षण संस्था निर्माण करणं, नुसतं निर्माण करणं नव्हे आबासाहेब, ती इतक्या चांगल्या अर्थाने सुस्थितीत उभं करणं आणि न्याय देखील करणं ही सामान्य माणसाची हातातली बाब नाही. आणि आपण ते करून दाखवलं. खरं म्हणजे आम्हाला तुमचा साथ असा अनुभव आहे की आपण शिवाजीराव पाटलांनी सांगितलं की शून्यातून विश्व निर्माण करणारे माणसं समाजामध्ये हे मोत्यासारखे चमकत असतात. म्हणजे कुठे का असेल ना, ते पदावर असो पदाच्या बाहेर असो, परंतु माणसाचं कर्तृत्व जे आहे हे कर्तृत्व उठून दिसतं. आणि म्हणून आव्हाने बोलणं आम्ही नाही होऊ शकत नाही. आणि म्हणून आव्हानच्या प्रेमाखातर या ठिकाणी आम्ही उपस्थित असतो. कारण म्हणजे ही जी काही वाटचाल शैक्षणिक संस्थेची चाललेली आहे ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेली आहे. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं महाविद्यालय स्थापन करून गोरगरीब विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक शिक्षण देण्याचं देखील काम बाबासाहेब करत आहेत. आणि या व्यावसायिक शिक्षणामधून आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याइतकं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं, ही देखील फार जमेची बाजू विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं आता जे काही पारितोषिक त्या ठिकाणी वितरण होणार आहे की आपण ज्याला पारितोषिक मिळणार आहे ज्याला त्या ठिकाणी, तर ज्यांना नाही म्हणून त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही. आपण त्याच्यानंतर काही चांगलं अशा प्रकारचं एक घेऊन आपण देखील आपल्या जीवनामध्ये सगळ्याच जीवनामध्ये यशस्वी होतात असं नाही. अपयश हे देखील यशाची पहिली पायरी असते आणि अपयशातून देखील माणूस शिकतो, पुढे जातो. आणि म्हणून आपण नाविन्य न होता आपण देखील अशा प्रकारचा प्रयत्न करणार, अशा प्रकारचा आशावाद या दिवसाला व्यक्त करतो. आणि खरं म्हणून या ठिकाणी मला संस्थेने बोलवलं, मला आता सत्कार केला, त्याबद्दल मी ऋण करू इच्छितो आणि आपली रजा घेतो. आणि आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात उद्दिष्ट आमच्या विद्यार्थ्यात शारदा शैक्षणिक सामाजिक संस्था विद्यार्थ्यात महाविद्यालय वलवाडी यांच्या अंतर्गत वर्षभरात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा,
व विविध कलात्मक गुणांमध्ये नैपुण्य दाखवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान ही आमची शारदा शैक्षणिक सामाजिक संस्था विद्याधन महाविद्यालय व विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूल दोघे शाखेमध्ये दरवर्षी सन्मानित करीत असतो। त्याचबरोबर काही विद्यार्थी ज्यांनी अवांतर बाह्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल अशा विद्यार्थ्यांचा देखील आज आम्ही सन्मान करतो। यामध्ये क्रीडा विभागामध्ये विशेष करून उत्तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव याच्या नेटबॉल स्पर्धेमध्ये अखिल भारतीय संघामध्ये आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी मानव असेल, गीतांजली खैरनार असेल, प्रशांत पाटील असेल असे अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे आणि विद्यापीठामध्ये आमच्या महाविद्यालयाचं नाव नोंदणी केलेलं आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शैक्षणिक गुणवत्तेमध्ये देखील आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। काही विद्यार्थी त्यातल्या PCA वर्गातील विद्यार्थी हे सुवर्ण पदकापर्यंत पोहोचलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांचा देखील आज आम्ही सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये शिबिरामध्ये त्याचबरोबर संचलनामध्ये विद्यापीठाने ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यात महेश पाटील असेल, त्याचबरोबर काव्यांजली असेल अशा अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये नाव नोंदणी केलेलं आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थी महाविद्यालयात स्वतःचा व्यवसाय करून किंवा स्वतः मजुरी करून शिक्षण घेतात असे विद्यार्थी रात्रपाडीला कामाला असतात आणि दिवसा आमच्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक कामामध्ये सहभाग असतात अशा विद्यार्थ्यांना देखील आमच्या महाविद्यालयामध्ये प्रोत्साहन केलं जातं। त्याचबरोबर काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, कव्वा शिका योजना असेल, कवयित्री बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित केली त्या कव्वा शिका योजनेमध्ये देखील आमच्याकडे विद्यार्थ्यांना ज्यांचे पालक नसतील, पालकांचं नेतृत्व हरवलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना देखील कव्वा शिकाच्या योजनेमध्ये आम्ही सहभागी करून घेतो। अशा गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आमच्या महाविद्यालयामध्ये सन्मानपूर्वक केला जातो ही आम्ही मानतो। आम्ही दरवर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आदरणीय माननीय कुलगुरू महोदय माहेश्वरी साहेब यांची संकल्पना आहे की आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रत्येक महाविद्यालय प्रत्येक विद्यार्थी हा कॉपीमुक्त व्हावा, परीक्षा ह्या निकोपात्र व्हावा अशा दृष्टीने मी देखील त्यामध्ये त्यांच्या विचाराशी सहमत आहे। त्यामुळे आमच्या महाविद्यालयामध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये निकोपात्र परीक्षा वगैरेसाठी सर्व व्यवस्थापन त्यातून महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी देखील सहभागी असतात आणि अशा या परीक्षेमध्ये सतत आम्ही प्रत्येक विषयामध्ये वैयक्तिक मार्क संस्थेकडून जे विद्यार्थी पहिल्या प्रथम क्रमांकाने पास होतात त्यांना 5,000 रुपयाचा धनादेश दरवर्षी दिला जातो। तसेच या पारितोषिकामध्येच एक 5 लाखाचा धनादेश देत आहोत। त्याचं थोडंसं कारण असं आहे की आमच्या महाविद्यालयातील गौरव माडी नावाचा विद्यार्थी नेहमीच महाविद्यालयात शिकत येणारा, नेहमी गुणवत्तेमध्ये संपणारा विद्यार्थी दुर्दैवाने आपल्या वडिलांना सुट्टीच्या दिवशी मदत करायला गेला आणि त्या मदतीमध्ये दुर्दैव घडलं की त्याचा विद्युत ताऱ्याला हात लागला आणि तो त्या ताऱ्याचा हात लागल्यामुळे त्याचं आकस्मिक निधन झालं। परंतु आम्ही शासन दरबारी त्यातून विद्यापीठ याच्यामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांचा ग्रुप इन्शुरन्स विमा काढलेला असतो त्याच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याचा पाठपुरावा करून त्या विद्यार्थ्याला शासनाकडून आम्ही महाविद्यालयातर्फे 5 लाख रुपयाचा धनादेश आज रोजी त्यांच्या पालकांना सुपूर्द करीत आहोत आणि सुपूर्द केला आहे। तसेच या अशा पालकांना कुठेतरी दुःखाचा विसर व्हावा, उंकार केली जावी म्हणून आदरणीय कुलगुरू महोदय डॉक्टर माहेश्वरी साहेब यांनी देखील त्यांच्या कुलगुरू निधीतून 10,000 रुपयाचा धनादेश गौरव माडी याच्या वडिलांना सुपूर्द केलेला आहे। म्हणजे ज्ञानदानाबरोबर आम्ही समाज उभं करण्याचं देखील आमची संस्था कार्य करत असते। हा मोठा अभिमानाची गौरवाची गोष्ट आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।